शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबद्दल काही खळबळजनक दावे केलेत। बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवून छळ करण्यात आला असा धक्कादायक दावा रामदास कदम यांनी केला। तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या हातांचेही ठसे घेतले गेले। हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा सवाल सुद्धा रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही। आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं ते महाराष्ट्राला कळू देत। मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल। ते वास्तव आहे सगळं। अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे। ते वास्तव आहे, हे घडलं आहे। त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही। त्यांचं कारण उद्धवजींनी द्यावं ना, मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार। जे बोललोय ते वास्तव आहे। उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहे। आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, ते पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींचे आणि माझे नागपूर होऊन जाऊ दे। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे। आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो। अतिशय गंभीर बाब आहे। बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना। ते का होणार नाही दुःख? का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही। आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होता उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवतंय, मी मातोश्रीमध्येच होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।